खालापूर तालुक्यात उद्योगधंद्यांवर मोठे संकट घोंघावत आहे। स्थानिक AMNS कंपनीमध्ये कंत्राटी कामगारांच्या आंदोलनामुळे उत्पादन ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व भगवान ढेबे करत असल्याची चर्चा असून त्यांच्या व्हॉट्सअप मेसेजमुळे वातावरण चिघळले आहे। त्यामुळे आंदोलनाच्या निषेधार्थ स्थानिक कंपनी बचाव संघर्ष समितीने 14 फेब्रुवारी रोजी प्रतिआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। या समितीने खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसीलदारांना पत्र पाठवून संभाव्य तणावाची कल्पना देखील देण्यात आली आहे। तसेच या प्रकारामुळे गावातील 550 ते 750 कंत्राटी कामगार तसेच 20-22 कंत्राटदारांचे भवितव्य धोक्यात आले असल्याचे समितीचे म्हणणे आहे। गेल्याच काही महिन्यांपूर्वी याच भागात असलेल्या पार्ले कंपनीने अशाच आंदोलनामुळे आपला कारखाना बंद केला। परिणामी 200हून अधिक कामगार बेरोजगार झाले। त्यामुळे आता पुन्हा एकदा अशाच परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिक कंपनी बचाव संघर्ष समितीने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की या आंदोलनामुळे जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली, दंगलीसारख्या परिस्थिती निर्माण झाली अथवा कुठली हानिकारक घटना घडली तर त्याची जबाबदारी भगवान ढेबे यांच्यावर राहील। दरम्यान पोलीस प्रशासनाकडून या विषयावर काय भूमिका घेतली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। 14 फेब्रुवारी रोजी संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवला जाण्याची शक्यता आहे। कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांविरोधात आता स्थानिक कंपनी बचाव संघर्ष समिती उभी ठाकली आहे। त्यामुळे या संघर्षाला काय वळण मिळते आणि उद्योगधंद्यावर याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आम्ही कंपन्यांसाठी आमच्या स्वतःच्या मालकीचा जागा विकून आज तो प्रकल्प चांगला मोठा व्हावा किंवा 7,000 कोटीचा जर प्रोजेक्ट येते त्याच्यासाठी जर आम्ही जागा विकल्या असतील आणि ही जर लोक घेऊन जर प्लॅन बंद करायची भाषा करत असतील तर याला आमचा विरोध आहे। गावाकडून या इंडस्ट्रीमध्ये या परिसरामध्ये या तालुक्यामध्ये 2 तालुक्यामधील लोक काम करतात आणि आपला उपजीविका भागवतात, घर भागवतात। आता जे अनस्किल लोक आहेत ज्यांचं वय आता 40 वयाच्या वर गेले, 45 वयाच्या वर गेले, त्यांना यानंतर कोण नोकरी देणार हा मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो। जे काही नोकरी घरी चालू आहेत, कामगारांची काही समस्या असतील तर कामगारांनी थेट कंपनीशी व्यवस्थापनाशी बोलावं। तिला एक मध्यस्थी माणूस आणून डिस्टर्ब करण्याचा, इंडस्ट्री डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न चालू आहे। AMNS झाले, गोदरेज झाले, आता पार्ले कंपनी आत्ताच नुकताच युनियनच्या चुकीच्या धोरणामुळे बंद पडली आणि 2,000 लोक जुमानले आज त्यांची कुटुंब रस्त्यावर आली। हे आपल्याला नाकारता येत नाही। त्याचा साहजिकच परिणाम 24 कॉन्ट्रॅक्टर हे स्थानिक होते, त्या गावातले होते, खिरखंडी गावातले होते। कोणाची बस होती, कोणाची गाडी होती, कोणाचं काही ना काहीतरी उद्योग चालू होता। त्यानंतर जी काही तिथे परप्रांतीय लोक होती ती परप्रांतीय लोक राहायला आल्यानंतर कुठे घर मालकाच्या रूम जाणार, त्या रूम झाल्यानंतर त्यांना त्याचा भाडा मिळणार, भाडा गावात माणूस आल्यानंतर रेंटचर वाढणार, नंतर साहजिकच त्याचा किराणा माल दुकानाचं काम, म्हणजे जो काय जीवनावश्यक ज्या वस्तू काय लागणार आहेत त्या साहजिकच आपल्या स्थानिक लोकांच्या माध्यमातून जातात आणि त्याचा हजारो कुटुंब या कंपनीच्या जीवावर पोट भरत असताना आमची लोक हेल्परमध्ये काम करतात आणि हे लोक प्लॅनमध्ये काम करतात। तर त्यांना सुद्धा आम्ही इशारा देतो की ह्याच्यामध्ये जर सहभागी व्हाल तर आम्ही म्हणजे कंपनीचं नुकसान करण्यासाठी गावचं नुकसान करण्याचा प्रयत्न कराल तर गाव म्हणून मिळून या परिसरातील लोक तुम्हाला सोडणार नाही। आम्ही सगळ्यांच्या विरोधात आम्ही तिथं ठामपणे प्रतिमोर्चाला उपस्थित राहणार। हजारो संख्येने आम्ही तिथं त्यांना विरोध करणार आणि कंपनीचं समर्थनार्थ आम्ही तिथं मोर्चा काढणार। आमच्या स्थानिकांवर पूर्णपणे कंपनीला पूर्णपणे सपोर्ट आहे। जसे की संदेशजी पाटील जे बोलले त्याला पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे, पूर्ण गावकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे। कंपनी वाचलीच पाहिजे। सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वावशी।